यम फूड मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजची जी रेसिपी आहे अगदी झणझणीत रसरशीत वांग बटाटा रस्सा भाजी, अगदी सेम लग्नाच्या पंक्तीमध्ये आचारी लोक करतात ना, सेम तशीच होते। तर चला रेसिपी बघूया। तर सर्वात पहिल्यांदा वांगे आणि बटाटे आपण छान स्वच्छ धुवून घेऊया। तर आता हिरवं वाटण करून घेऊया। हिरवं वाटण करण्यासाठी मी इथं लसूण घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे। आता यामध्येच मी 2 चमचे खोबरं घालणार आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि काही कढीपत्त्याचे पानं घालायचे आहेत। तर आता याचं आपण वाटण तयार करून घेऊया। हे बघा, असं छान हिरवगार वाटण तयार करून घेतलं आहे आपण। तर इथे जवळपास 5 ते 6 चमचे मी तेल घेत आहे। आता तेल तापलं आहे तर त्यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊया आपण। आता जिरे मोहरी छान तडतडली की हिंग आणि कढीपत्ता घालायचा आहे। एक कांदा मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। आता कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण बटाटी आणि वांगे छान चिरून घेऊया। हे बघा, असे मोठे मोठे तुकडे करायचे आहेत, खूप बारीक तुकडे करायचे नाहीत। असे मोठे मोठे तुकडे ठेवायचे आहेत बटाट्याचे। आता हे काळे पडू नयेत यासाठी मी ह्याला पाण्यात घालते। याचे पण आपण मोठे मोठे तुकडे ठेवणार आहोत, अगदी बारीक करायचे नाहीत। असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत। हे बघा, असे पाण्यात घालून ठेवले आहे मी सगळ्याला, म्हणजे काळे पडणार नाहीत। हे बघा, कांदा पण छान इथं लालसर भाजला गेला आहे। तर आता ह्या टायमिंगला आपण त्यामध्ये हे हिरवं वाटण घालूया आणि याला पण छान परतून घेऊया। पूर्ण लसणाचा आल्याचा कच्चेपणा गेला पाहिजे, तर छान असं परतून घ्यायचं आहे याला। हे बघा, छान वास सुटला आहे, पूर्ण कच्चेपणा गेला आहे आलं लसूणचा, छान खमंग वास यायला लागला आहे लसणाचा। तर आपण त्या टायमिंगला ह्यामध्ये ही टोमॅटोची प्युरी घालायची आहे। 1 टोमॅटोची मी इथं प्युरी करून घेतली आहे। आता तीही आपण छान परतून घेऊया तेलात, त्याचा पण कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटायला लागलेलं आहे। अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा काळं तिखट घालून छान परतून घ्यायचं आहे याला। छान आता तेल सुटूपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत। तर इथं आपण 1 चमचा दही घालणार आहोत, त्यामुळं थोडंसं आंबट अशी टेस्ट येते, छान लागते। तर याला पण आपण छान परतून घेऊया। छान मसाला परतला आहे, तेल पण छान सुटलं आहे मसाल्याला। तर आता आपण यामध्ये पाणी घालूया। मस्त असा कट आलेला आहे, तुम्ही बघू शकता किती छान कट आला आहे। तर मी इथं पाव चमचा मोठं मीठ घालत आहे आणि भाजीलाही छान उकळी आलेली आहे। तर आता आपण यामध्ये वांग आणि बटाटा घालूया। तर छान मिक्स करून घेऊया। काय रसरशीत भाजी दिसायला लागली आहे बघा तुम्ही, अगदी
लग्नाच्या पंक्तीत असते तशी ही भाजी झालेली आहे. तर आता अजून मिळून येण्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा तिळाचा कूट घालणार आहोत आणि 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. आता याला पण आपण छान मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी कमी पडतंय म्हणून आपण अजून थोडंसं पाणी घालूया त्यामध्ये आणि छान मिक्स करून घेऊया. तर याला आपण 10 ते 15 मिनटं छान शिजवून घेऊया. वाव, मस्तच भारीच कटच आलेला आहे, 1 नंबर. अगदी वास पण तसाच सुटलेला आहे. तर इथे वांग आणि बटाटा छान शिजला आहे. तर याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता याच्यावर आपण छान कोथिंबीर घालून घेऊया. तर अगदी रसरशीत, अगदी तिखट अशी ही भाजी झालेली आहे. एकदम लग्नाच्या पंक्तीत असती तशी ही भाजी अगदी झालेली आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली ना? तर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.